आम्ही या बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनसामान्याला न्याय मिळवून देण्याचं कार्य या संघटनेच्या मार्फत करण्यात आलं. आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून 55+ आंदोलनं झालेली आहेत आणि या 55+ आंदोलन सर्व यशस्वी आंदोलनं झालेली आहेत. यामध्ये होमगार्डचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, आरोग्य विषय असेल किंवा सुशिक्षित बेरोजगाराचा विषय असेल, विविध असा कोणता विषय नाही की ज्या ठिकाणी आम्ही हात घातलेला नाही. म्हणून जे शासन दरबारी जे जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, जनसामान्यांचे जे शासन दरबारी कामं प्रलंबित आहेत ते कामं सोडून घेण्याचं काम या बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज तागत आपण करत आलेलो आहोत. आता होमगार्डच्या बाबत बोलायचं म्हणलं, सन 2020 मध्ये म्हणजे 19-20 मध्ये तुमच्या होमगार्ड बद्दल अनेक वेळा बातमी प्रसारित व्हायचे, तुमच्यावर जे जे समस्या आहेत, तुमच्या जे अडीअडचणी आहेत त्याबाबत. परंतु संघटनात्मक धोरण नसल्यामुळे आतापर्यंत त्यावरती कोणी विचार केलेला नाही. परंतु ज्या वेळेस हे वारंवार पेपरला बातम्या यायचे त्यावेळेस बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केलं. होमगार्ड म्हणजे हे काही वेगळं नाही, समाजाचा एक घटक आहात तुम्ही. आम्ही पण समाजाचा घटक आहोत, तुम्ही पण समाजाचे घटक आहात. मानसेवी होमगार्ड संघटना म्हणजे 6 डिसेंबर 1946 ला या संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि ज्यावेळेस होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आली त्यावेळी या होमगार्ड संघटनेमध्ये स्वयंस्फूर्तीने म्हणजे स्वतःहून संघटनेत समावेश व्हायचे लोक. त्यावेळेस म्हणजे मानधन पगार वगैरे काय नसायचं. परंतु त्यावेळेचा जो काळ आहे, जो 1946 स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणि आत्ताचा जो काळ आहे, आता काय झालं की सुशिक्षित बेरोजगारांना एक प्लॅटफॉर्म भेटला या होमगार्डच्या माध्यमातून. आज 2020 पासून बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतोय. ज्यावेळेस 24 फेब्रुवारी म्हणजे 21 फेब्रुवारी 2020 ला आझाद मैदानात आमचं आंदोलन झालं, त्यामध्ये 17 मागण्यापैकी जवळपास 6 ते 7 मागण्या आम्ही मान्य करून घेतल्या. त्यामध्ये जिल्हा समादेशक पद काढून घेण्यात आलेले होते, ते पूर्ण करण्यात आले. आणि सर्वात मोठा विषय 8,500 होमगार्ड बांधवांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. त्या 8,500 होमगार्ड बांधवांना आपण पात्र करून घेतलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामध्ये काही जे त्रुटी आहेत, ज्यांच्यावर गुन्हा दाखल वगैरे आहेत, तर ते गुन्हा दाखल जे झालेले जर कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेलं असेल तर त्याचं पेपर संबंधित विभागाला दाखल करून जॉईन व्हा असे आदेश आम्ही काढण्यात आलेला होता. मग काही गोष्टी तुमच्या स्तरावरून करायच्या असतात. त्यानंतर सर्वात मोठा विजय जे बसव प्रतिष्ठानने तुम्हाला मिळवून दिलेला आहे तो तुम्हाला जवळपास 70 ते 80 लाखाचा विमा या बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून लागू झालेला आहे, लक्षात ठेवा तुम्ही. कारण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 ते 18 होमगार्ड बांधवांना 50 लाखाचा धनादेश देण्यात आलेला आहे शासनाकडून. हे कुणामुळे? तो आमच्यामुळे. काही गोष्टी आता आपलं देश स्वातंत्र्य व्हायला किती वर्ष लागले? आपले 150 वर्ष लागले. आपल्या देशाचा क्रांतिकारी इतिहास आहे. आपल्या देशाला महापुरुषांचा विचार लाभलेला आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा जे लोकशाहीचे आद्यजनक आहेत. त्यानंतर स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणलं. या महापुरुषांनी जे ध्येय धोरण जे विचार आपल्याला दिलेला आहे त्या विचारानुसार जर आपण काम केलं, हे तुमचे हक्कात, हे जे तुम्ही मागणी करता तुमचा हक्क आहे ते तुम्हाला मिळाला पाहिजे. परंतु काय होतंय की तुमच्या मनामध्ये एक भीती भरलेली आहे. तुमच्या मनामध्ये भीती काय की आपण आता 21 फेब्रुवारीला ज्यावेळेस आंदोलन झालं जवळपास 20 ते 25,000 होमगार्ड आझाद मैदानात होते. एकावर तरी कारवाई झाली का? एकावर कारवाई? संविधानिक पद्धतीने तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्हाला आंदोलन करायचं आहे. तुम्ही आज तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, आज तुमच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. तुमच्या कुटुंबासाठी समजा एखादा संकट तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या घरी तुमच्या लेकरा बाळावर आपत्ती आली तर सगळ्यात आधी धावून कोण जाणार? तुम्ही जाणार आहात का नाही जाणार आहात? मग तुमच्यामध्ये जो भीती आज प्रत्येक वेळेस वरिष्ठ अधिकारी काय करतात की ब च नोटीस काढा, क च नोटीस काढा, बॅच हेच लावले, बॅच तेच लावले, पटलावर नाही, पटलावर असून पण सेवा समाप्ती करा. हे कशामुळं होतंय की तुम्ही कुठंतरी मनामध्ये भीती भरलेला आहे.
आणि शहरी भागामध्ये काय होतं की पुणे असेल, मुंबई असेल, अशा शहरी भागामध्ये होमगार्ड बांधवांना थोडं का होईना कायमस्वरूपी काम मिळत असतो, त्यामुळे तिकडे दुर्लक्ष होतं. ते मी मुद्दामून सांगतोय बरं का. ज्या वेळेस हा विषय येतो 180 दिवसाचा, तर तुमच्या संबंधित विभागाकडून तिथली फाईल तिथं पुटअप केलं जातो मंत्रालयात. साहेब आम्ही 180 दिवस काम देऊ लागलो. कुठं देऊ लागलो? तिथं. ज्या वेळेस अजित पवार साहेबांनी एक JR काढला, 2,24,000 तासच होमगार्ड बांधवांना काम द्या, म्हणजे किती झाले? वर्षातून 52 दिवस. वर्षातून 52 दिवस काम द्या म्हणलं. त्यासाठी आम्ही 5 जानेवारी 2021ला राज्यपाल महोदयांची भेट घेतलं. त्यानंतर 180 दिवसाचं परत अधिवेशनामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 180 दिवस घोषणा केली. आता अडचण काय होते मुळात तुम्हाला सांगतो. एखादं काम करत असताना शासनाचं काम काय, आपलं काम काय, आपला हक्क, आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन करण्याचं हे आपला हक्क आहे, हे आपला अधिकार आहे. शासनाचा अधिकार काय? आंदोलन मोडीत काढायचं काम हे शासनाचं आहे. त्यांचं आंदोलन कसं मोडीत काढायचं, त्यासाठी मी प्रत्येक वेळेस मी विनंती केली. आतापर्यंतचे पाठीमागचे तुम्ही व्हिडिओ काढून बघा, ऑडिओ काढून बघा, की कुठेतरी एका ठिकाणी निष्ठा ठेवून तुम्हाला चालवावं लागेल. कुठेही आम्ही कधी तुमच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा केलेली नाही, कधी मागणी केलेलं आहे. कधी तुम्हाला असं ऐक्यू आहे की आम्ही बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून पैसे मागणी केलेलं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे, तुम्ही जर रुपया कमवत असाल तर 10 पैसे समाजासाठी ठेवा. आज तक तुम्ही मानधनासाठी तुम्ही काम केलंय, परंतु त्या मानधनासाठी कधी तुमच्या स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी 1 रुपया ठेवलाय का बाजूला काढून? तुम्ही ठेवलं का कधी काढून? सांगा मला छाती टोकून कोणतरी. आंदोलन म्हणजे सोपं नसतं, आंदोलनाला खर्च असतो, पण त्या खर्चाची बाजू आम्ही कधीच मागणी केलेली नाही. आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन केलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केलं, पण कधी कुणाकडून आम्ही रुपयाची अपेक्षा केलेली नाही. आम्ही फक्त एक मार्ग आहोत, जरिया आहोत. लढायचं तर तुम्हालाच आहे. आम्ही आमच्या बाजूने, कागदोपत्री बाजूने, सर्व दिल्ली पासून ते आपल्या राज्यापर्यंत तुम्ही फक्त एकजुटीने जर एक संघ व्हायला जर तयार असाल, तुम्ही आज सांगा, हे दररोज म्हणजे ते शेळी होऊन मरण्यापेक्षा किंवा जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा. तुमचे सगळे काम निसटतील. आणि तुम्ही जर एकजूट होत असाल, मी संपूर्ण देश तुमच्या पाठीमागे उभा करेन. कारण तुम्हाला वाटत असेल मी फक्त महाराष्ट्राशी कनेक्टेड आहे. माझ्याकडे दररोज दिल्लीचे फोन येतात, जम्मू काश्मीरचे फोन येतात, कर्नाटकाचे फोन येतात, आंध्राचे फोन येतात, तेलंगणाचे फोन येतात. परंतु इथं कुठंतरी आता प्रत्येक माणसाला वाटतं आपले काम होण्यासाठी प्रत्येक माणूस कुणाच्या चौकट झिजवत असतो. ते प्रत्येकाची एक अशी अपेक्षा असते. परंतु तुम्हाला कुठंतरी एकाग्र राहून, बाबा आपण आपले जे मागण्या आहेत, आपले कामं कुठून होणार आहेत, कसे होणार. मी कधी तुमच्या दारामध्ये एक राजकीय धोरण घेऊन मी कधी आलेलो नाही, आतापर्यंत कधी आलेलो राजकीय धोरण घेऊन, किंवा मला राजकारणात रस नाहीये. माझा प्युअरली अजेंडा आहे समाजकारण. ज्या वेळेस तुमच्या सगळ्यांचं भलं होईल, तेव्हा तर तुम्ही निदान नाव तरी आठवण काढाल की बाबा हे असा असा व्यक्ती आमच्या संघटनेसाठी, आमच्यासाठी आज आपल्याला आपल्यासाठी लढायचं नाही, तर आपल्या पुढील भविष्यासाठी लढायची वेळ आपल्याजवळ आहे. आज कित्येक लोक, मी स्पष्टपणे बोलतो, 2 मिनिट तुम्हाला राग काय ना, अनेक व्यक्ती फक्त तुम्ही स्वार्थाचा विचार करताय. काय आज तुम्ही मानसेवी म्हणून काम करत असताना तुमची जबाबदारी काय आहे? कायदा सुव्यवस्थामध्ये तुमची जबाबदारी काय आहे? आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाला आपण चांगली सेवा, आपत्तीजनक परिस्थितीमध्ये चांगली सेवा कशी देऊ, ही जबाबदारी तुमची आहे. आणि ज्या वेळेस एखादं संघटनात्मक धोरण येतो किंवा समाजाचा विषय येतो, त्या समाजाच्या विषय आंदोलनामध्ये कधी तुम्ही सहभागी होत नाहीत किंवा त्यांच्या विचारात कधी सहभागी होत नाहीत. तुमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त माझा कसा होईल, माझा कसा होईल, हे स्वार्थ तुम्ही जोपर्यंत ठेवाल तोपर्यंत तुमचं कल्याण होणार नाही. तुम्हाला जगाचा विचार करावा लागेल, तेव्हा चालून तुमचं कल्याण होईल. आणि हे तुमच्या मनामध्ये भरावं लागेल. एक दृढ आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि आज सगळ्यात जे पाठपुरावा केलेला आहे शासन दरबारी, आज सगळ्यात मी म्हणतोय 2020 पासून जे पत्रव्यवहार झालेले शासनाजवळ,
त्या सर्व पत्रव्यवहारची सादरीकरण आजही आमच्या जवळ आहे. आता नुकतंच आम्ही चले जाव सरकार मोहीम आम्ही चालू केलं. चले जाव सरकार याचा अर्थ आम्ही म्हणण्याने सरकार जाणार आहे का? हा रोष व्यक्त करणं आहे. हा रोष व्यक्त करणं आहे. सरकारला आपल्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे की बाबा आमचे जे समस्या आहेत ते प्रलंबित आहेत, ते तुम्ही सोडवा. आज अनेक तुमचे फायली जे चांगल्या जे काम आम्ही करून ठेवलेले आहेत ते फायली तुमच्याच कार्यालयात झाकले जातात. का झाकले जातात? आज आपण इथं चर्चा करतोय, तिथलंच एखादा माणूस तिथं फोन करतो, आज इथं बैठक झाली. कशासाठी? या अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी आमचं एकच उदात्त हेतू आहे. तुम्हाला जर तुमचा हक्क मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. तुम्ही म्हणजे तुम्हीच उतरा असं नाही, तुमचं कुटुंब उतरा. कुटुंब उतरा. तुम्ही तारीख सांगा, त्या तारीख मी आजही तयार आहे. गेल्या 2 महिन्यापासून का थांबलो? तुमचे ते परीक्षा बंदोबस्त चालू होते. तुम्ही म्हणजे तुमचे रोजीरोटीचंही नुकसान होऊ नये. तुमच्याबरोबर मित्र परिवार तरी असेल, आई वडील असतील, कुटुंब असतील, पाल्य असतील. ज्या दिवशी तुम्ही वर्दीवर आहात त्या दिवशी तुम्ही संविधानिक शासनाचे कामगार म्हणून, ज्या दिवशी तुमच्या अंगावर वर्दी नाही त्या दिवशी तुम्ही सिव्हिलन्स, तुम्ही एक सामान्य नागरिक आहात आणि तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून लढण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि हे अधिकार आपल्याला आपल्या महापुरुषांनी दिलेला आहे. आज त्या महापुरुषांनी आपल्याला अधिकार दिले म्हणून आज आपण इथे येऊन खुले आपण चर्चा करतोय, आपण लढतोय. एकदा फक्त मनात निश्चय करा, राहिलं तर काम राहील नाहीतर जाईल हे निश्चय करा. 101% सांगतो तुम्हाला 365च्या जवळपास तुमचं काम निश्चित होऊन जाईल. पण तुम्हाला निश्चय करणं भाग आहे. काय होणार आहे? काढून तर सगळ्याला टाकणार नाहीत, काढून टाकणार सगळ्यांना. हा असंही तुम्ही बाकीचे रोजगार तर चालूच आहे ना तुमचं, पण तुम्हाला एकदा निश्चय करावा लागेल. तुम्हाला हे जे दडपण चालू आहे, जे दडपण घालणं चालू आहे, जे वेगवेगळे कागद दाखवून तुम्हाला दबाव आणलं जातं, मुळात तुम्हाला आता आम्ही 3च गोष्टीवर आम्ही काम करणार आहोत. 365 दिवस काम, तुमच्या कायद्यात बदल झाल्याशिवाय तुमचं काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. आणि सेवानिवृत्तीनंतर काय? सेवानिवृत्तीनंतर काय? आता कालच तुम्ही एक बातमी वाचलो राजस्थान होमगार्डचं, 10 लाख रुपये द्यायचं वगैरे कोर्टाचं. साहेब हे 2020 पासून पाठपुरावा करतोय मी. लोकहितेश निधी तुम्हाला तात्काळ मदत म्हणून 10,000 रुपये आहे. आज 10,000 मध्ये मदत खर्च सुद्धा होत नाही साहेब. त्या 10,000 मध्ये ते महिला भगिनी काय काम करावं? कोणतं रोजगार करावं? शिलाई मशीन 16,000च्या खाली शिलाई मशीन नाही. आम्ही आजच्या महागाईनुसार लोकहितेश निधी मागितलेला आहे शासनाला. आज महागाई काय, त्या हिशोबाने लोकहितेश द्या. सर्वात महत्वाचा, जोपर्यंत कायद्यात बदल केला जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आमचं काम त्यावरतीच चालू आहे. आणि जे जे पत्रव्यवहार करून जे त्रास देणं चालू आहे, तुम्ही पण कायद्यानेच लढायला शिका. पत्राला पत्र होऊ दे, 8-10 दिवस कारवाई होईल, 15 दिवस कारवाई होईल, महिनाभर कारवाई होईल, पण कागदाला कागदा रेटत गेले की आपणच ते सरळ होतात. जोपर्यंत तुम्ही खंबीर होत नाही, जोपर्यंत तुमच्या मनातली भीती काढून टाकत नाही, तोपर्यंत तुम्हाला असं भीती घालत राहणार आहे. की आता तुम्हीच ठरवा आपल्याला हेच आयुष्यभर रडायचं आहे का लढायचं आहे.